सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई, घरफोडी करणारे 3 आरोपी जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। जालना येथील सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत 3 सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोन्या चांदीचे दागिने, रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे। गायत्री नगर परिसरातील दुर्गाप्रसाद राधाकिशन जोशी यांच्या घरी 16 ते 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिने आणि रोकड असा सुमारे 1.5 लाखांचा माल लंपास केला होता। या प्रकरणी पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 25 नोव्हेंबर रोजी प्रतिबंधक कारवाईसाठी बोलावलेल्या संशयितांपैकी दिया सिंग, हयाम सिंग कलानी आणि लल्लू सिंग, जिले सिंग कलानी यांच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांची चौकशी करण्यात आली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत तिसरा साथीदार अभिषेक लक्ष्मीनारायण शर्मा यांचं नाव उघड केलं। तिघांनाही अटक करण्यात आली। पीसीआर दरम्यान पोलिसांनी तपास अधिक गतीने पुढे नेत 3 आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल लपवून ठेवल्याचं सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी एकूण 5,20,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने आणि 80,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली। पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला। या यशस्वी कारवाईची प्रशंसा नागरिकांकडून होत असून सराईत आरोपींच्या अटकेमुळे परिसरातील दहशत कमी झाल्याचं वातावरण आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली।